प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा येशूदास सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदास सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ करण्यात जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, तुम्ही येशूच्या नावात सर्वांचं स्वागत असो. मी आज तुमच्यासाठी देवाचं वचन घेऊन आलो आणि प्रार्थना देखील करणार. त्यापूर्वी आपण देवाला थोडा धन्यवाद देऊ आणि स्तुती गाऊ. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. हालेलुया. आपण परमेश्वराचं सुंदरसं वचन बघू. स्तोत्रसंहिता याचा 21वा अध्याय आणि वचनाचे डिंगे शत्रूच्या तावडीतून सुटकाबद्दल केलेली उपकार स्तुती. पण दावीद राजा परमेश्वराला काय वचन सांगतो बघा प्रियजनांनो. परमेश्वराबद्दल काय बोलतो? हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो व तू सिद्ध केलेल्या कारणामुळे त्याला केवढा उत्साह होतो व त्याचे मनोरथ तू पूर्ण केले आहेस व त्याच्या तोंडाच्या मागण्या तू अमान्य केल्या नाहीस. कल्याणदायी, वरदानदायी व तू त्याच्यासमोर येतोस व तू त्यांच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस व त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले व त्याला तू युगानुयुगाच्या दीर्घ आयुष्य दिले. कारण की दावीद राजाने 65 लढाया जिंकल्या. कारण की आज जर एक लढाई चालली तर एक लढाईसाठी कितीतरी मोठं टेन्शन आज जगात चाललं आहे, पण त्यांनी 65 लढाई जिंकला आणि 65 लढाईमध्ये तो विजय झाला. तसंच आज तुमच्यासमोर जीवनाची जी लढाई आहे, कोणाला कर्जाची लढाई आहे, कोणाचा रोगासंग लढतोय, कोण रोज घरात भांडणं होतं आहे, घरात दुष्ट आत्म्याचं कार्य आहे, लोक तुमच्यावर जळतात, बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या समोरच्या लढाया आहेत आणि त्या लढाया तुम्ही अशा नाही जगू शकत. कारण की ज्यावेळेस तुम्ही शरीरात जगताना तर मरणार. कारण की वचन सांगतं शरीराने जो जगतो तो मरतो, पण जो आत्म्याने जगतो तो कायमस्वरूपी जगतो. आत्म्याने जगणं म्हणजे तुमच्या सर्व काळजा चिंता देवाच्या चरणी टाकणं. आणि तुम्ही ज्यावेळेस वचनाप्रमाणे आपल्या सर्व काळजा चिंता देवाच्या चरणी टाकल्यानंतर देव तुमच्या जीवनात कार्य करणार. म्हणून तुम्ही ज्या काही आहे, जसं दावीद राजाने सर्व संकटासमयी परमेश्वराला धन्यवाद देऊन उपकार स्तुती करून देवाला काळजा चिंता टाकल्या, तसं आज देखील तुम्ही टाका आणि आज तो देव तुमच्या सर्व काळजा चिंता पूर्ण करून तुम्हाला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल. तुम्हाला हर्षाचा आणि दीर्घ आयुष्याचा मुकुट करेल आणि तो तारणारा देव 2000 वर्षापूर्वी तुमच्या आमच्यासाठी सर्व पापांना मरण पावलं वजस्तंभावर प्रियजनांनो, आणि मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी जीवन झालं आणि आज तो प्रत्येकाला हाक मारून बोलवत आहे. म्हणून प्रियजनांनो, प्रत्येकाने आज येशूला तारणारा म्हणून स्वीकारा. जीवन आनंद बदलणारा, जीवन देणारा तो देव मी प्रार्थना करतो. पवित्र देव येशू राजा, जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर बाप्पा येशू. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर निक, शुगरच्या आत्मे निक, तंत्र मंत्र सैतानी बंधातून